बंड्यांनो काय विषय बघ कसं. वेलकम टू हम्पी, वेलकम टू विरूपाक्ष मंदिर. नमस्कार मंडळी, सुस्वागतम पुन्हा एकदा. मी समर शेंदरकर सॅम दी ब्लॉगरच्या एका नव्या आणि कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. खूप दिवस झाले आपले व्हिडिओ ब्लॉग आले नव्हते. खूप आपल्या ब्लॉग्सला ब्रेक लागलेला. तोच ब्रेक आपण हटवून टाकण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन जर्नी स्टार्ट करतो आहे. आणि तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आपण चाललो आहोत हम्पीला. आणि आपण आज सोलो नाही आहोत, तर आपल्यासोबत खूप सारी मंडळी आहे. सर्वात मेन म्हणजे आपल्यासोबत आपली फॅमिली आहे. म्हणजे मी, मम्मी पप्पा, माझ्या दोन बहिणी आणि दाजी, तसेच बाकीचे देखील 10-12 आम्ही जण आहोत. आणि हम्पीची ट्रिप आपली सुमारे 4 दिवसाची असणार आहे. आणि आपण आज ट्रॅव्हल करणार आहोत 11139 होस्पेट एक्सप्रेसने, जी आपल्याला मुंबई CST, पुणे, सोलापूर, विजयपुरा, बागलकोट मार्गे होस्पेट जंक्शनला सकाळी 12:30 वाजता पोहोचवते. आणि संपूर्ण या ट्रेनच्या स्लीपर तिकीटचा खर्च आहे 450 रुपये. थर्ड ACने, तुम्हाला सेकंड ACने जायचं असेल तर तुम्हाला 1000 ते 1600च्या दरम्यान. आणि फर्स्ट ACचं तिकीट आहे 2100 रुपये. तर संपूर्ण या ट्रिपमध्ये किती खर्च होतो आहे, तिकडे आम्ही जाऊन कुठल्या रूममध्ये राहतो आहे, त्या रूमचा खर्च किती आहे, व तसेच तुम्ही जर सोलो ट्रॅव्हलर आहात किंवा ग्रुपने येणार आहात तर त्यासाठी रूम अवेलेबल आहेत का नाही, रिजनेबल रेट आहेत का नाही, हे संपूर्ण आपण या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत. आणि आपल्यासोबत आता बरीचशी मंडळी आहे, तर मजा तर धमाल फार येणारच आहे. आपल्या जर्नीची सुरुवातच झाली उशिराने, कारण आपली होस्पेट एक्सप्रेस आहे 1.5 तास लेट. आता करणार काय, तोपर्यंत जरा गोड गोड फ्रुटीचा आस्वाद घेऊया. संपूर्ण फॅमिली आपली इकडे आहे. बघूया किती वेळ लागतो आपल्या ट्रेनला यायला आणि जाऊया. ऑलरेडी 1.5 तास लेट आहोत आपण. तब्बल 1 तास, आता वाजले आहेत 11, 1 तास का जास्त. 9:15 वाजता ट्रेनचा याचा टायमिंग होता ठाणे स्टेशनला. आणि आता 11 वाजल्यात बरोबर. आणि आत्ता ट्रेन सुटली आपली ठाण्यावर. खूप वेळ झाला आणि फायनली आपण ट्रेनमध्ये बोर्ड झालो आहोत ठाण्यावरून. आणि आपली अजून पब्लिक म्हणजे विकास दादा वगैरे, संदेश दादा वगैरे आपल्याला कल्याणला जॉईन होणार आहेत. ते 7-8 जण आहेत. आपला आता 10-12 जणांचा ग्रुप आहे. मज्जा, धमाल, तोडफोड सगळं येणार आहे एका या जर्नीमध्ये. बघूया आता काय कसं होतं आहे. चला, अशा प्रकारे भाई आपली उर्वरित पब्लिक येणार होती. बघूया आता कुठल्या डब्यातून येतात. नाही नाही, पुढे पुढच्या डब्यात वाटतं. बघा एकदा उठून बघा, आहेत काय, आहेत याच डब्यातून येत आहेत. बड्डे गर्ल अन्वी पण येते. बड्डे गर्ल नाही थांबणार नाही, थोडीशी पुढे थांबणार, पुढे या, थोडं पुढे या, हात द्या, या पुढे या. हां या येऊ दे. गाडी क्रमांक 15 दादू पुढं. आणि हा सर्वात अन्वीचा हॅपी बड्डे, भाई का बड्डे. संदेश दादा काय म्हणतो भाई, दीदी कशी आहे, बरी आहेस ना. आई शप्पथ, मेन माणसं बंटी ताई आलेली आहे. काय म्हणते, अरे बापरे, शुभमची पिशवी चालली आहे कुठे मागे, काय माहित नाही. अरे भाई मनोज भाई, अरे बापरे, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा शुभम पाटील. नमस्कार. ह्या भावाने गेला. भाऊ पहिल्याच पळाला. नमस्कार. दुसरे ब्लॉगर भाई, 100K सबस्क्रायबर, डेंजर भाऊ. 100K सबस्क्रायबर म्हणजे भाई काय 400K लाईक असतात भाई. विचार भाऊ. चला भाई, गरगरीत दणका. हाय हॅलो. चला जाऊया आता आतमध्ये शुभम दादाची बॅग घेऊन.
मंडळी शुभ सकाळ आणि आपण पोचलेलो आहोत सोलापूरला 2 तास लेट शेड्यूलच्या प्रमाणे. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि या ठिकाणी आपले आहेत पप्पा आणि मी बाहेर आलो आहे. पप्पा पण आत्ता सुटलेत आणि रात्रभर एवढी कडक झोप लागली आहे, डेंजर थंडी आणि मस्त एकदम अंगावर घ्यायला आणलेलं पण घेतलंच नाही. व हे जॅकेट होतं हे तेच अंगावर घेतलं, वरती तर हुडीच घेतलेली आणि तोडफोड झोप झाली. आता थोडं बघूया, थोडा फ्रेश होतो, चहा वगैरे पिऊया आणि मग आता अजून आपल्याला खूप वेळ आहे. आत्ताशी 7च वाजलेत, 12:30-1ला ट्रेन आपली पोचणार व त्या हिशोबाने आपल्याला अजून परत आता उन्हाचा डाव सुरू करायला लागणार आहे. बघूया बाकीची पब्लिक आपली कधी उठतात. चला इडली वडा घेतलाय. किती माय गॉड, भयानक वेळ, 2 तास लेट, 2:15 वाजले आता आणि पब्लिक आपण आलो आता होस्पेट जंक्शनला. आता इकडून पुढचा प्रवास आपले विकासदादा सांगतील पुढचं कसं काय असणार, कारण का सर्व विकासदादा यांनी मॅनेज केलं. चला पटकन सगळे बॅगा एकत्र जमा करूया आणि जाऊया आता डायरेक्ट बाहेर. आणि अशा प्रकारे आणि या ठिकाणी इकडे देवी बसली आहे. या ठिकाणी थांबा जरा, ह्यांची देवी दाखवून येतो मी तुम्हाला, दाखवतो होस्पेटची देवी. या ठिकाणी ही एक आपली रिक्षा आहे, संपूर्ण रिक्षाचं टूरचं मॅनेजमेंट विकासदादा पाटील यांनी केलं आहे. आपल्याला पण ही एवढी मोठी भली मोठी बॅग घेऊन जायचं आहे भाई. रिक्षात हे सगळं सामान भाई वरती लोड शिफ्ट करतं, ते बरं आहे. रिक्षाचं गॅरेज पहिलं. हा ना भाई, पहिलं मुंबईत असं नसतं आमच्या इथे भाई. हे बरं आहे, डायरेक्ट वरती काय टेन्शन नाही, फक्त पडलं ना पाहिजे. खतरों के खिलाडी फुल 4x4 रिक्षा आहे अशा प्रकारे आमची. या ठिकाणी सगळ्या रिक्षा 4x4 असतात. थार पण फेल आहे या रिक्षांसमोर, डेंजर आहे. डायरेक्ट रस्ते तुम्ही बघू शकता. बघा 4x4 रिक्षा किती आहे. थारची गरज नाही, थार फेल आहे. हम्पीमध्ये तुमचं स्वागत आहे, धन्यवाद. ये मंदिर है जो मेन मंदिर शंकर भगवान का, ठीक है. अभी थोड़ा जल्दी फ्रेश अप हो जाओ. एक सर को आपको रेस्टोरेंट दिखाएगा, उधर है ना होममेड खाना है, थाली उधर मस्त रहते हैं. अच्छा दिखाएगा, तो आपको अच्छा भी देगा और इस पर दिखाएगा. पहले आपको फ्रेश अप होने को जेवण झालेगा. हो ये एक नंबर. आमचा गाडी कडक आहे, कडक. कर्नाटकमध्ये पण मराठी शिकतोय जो, आणि आम्ही घेतलं आहेत 2 रूम, एकूण 12-13 जण आहोत. तर तुम्हाला पहिली आतमधली रूम दाखवतो. माझी बॅग नाही. आपली कुठे? 1 मिनिट थांबा.
आपली कुठं आहे? 2 रूम घेतल्यात कारण दोन्ही डिलक्स मोठ्या रूम आहेत. असं काही जास्त हायफाय वगैरे असं काही नाही आहे. नॉर्मल एक मोठ्या रूम ज्यामध्ये 2 बेडरूम आहेत, 2 बेड आहेत, फुल एकदम डिलक्स. ही बघा, ही एक रूम आहे, ही बहुतेक छोटी आहे. आणि ह्या रूमचं हे आहे बाथरूम. अरे बापरे, बाथरूम पण बेडरूम सारखंच आहे. ही रूम छोटी आहे, तुम्हाला ती रूम दाखवतो. 7 जण होता पण. ही होती पहिली रूम. असं काही असं हॉटेल वगैरे असं टाईप नाही, होमस्टे आहे नॉर्मल. आणि ही भाई ट्रिपल डिलक्स रूम. अन्वीने जागा पकडली आहे आणि अन्वीने जागा पकडून बापरे. अन्वी कसं आहे? मऊ 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 मऊ. जरा चेक कर जरा चेक कर, उड्या मारून जरा चेक कर की ग. नाही मऊ मऊ नाही ग. अरे मऊ नाही हो, नाही ग. पण ही दुसरी रूम मोठी एकदम डिलक्स प्रो मॅक्स. आणि या ठिकाणी सगळे पब्लिक आपली चेक इन करते. आमची रूम. आणि आता आम्ही चाललोय जेवायला. जसं तुम्हाला बोललो, रूम होमस्टे आहे सेम. इकडे बाजूलाच आम्हाला जेवायला जायचं कुठेतरी, ते पण होमस्टे टाईपच आहे प्रॉपर. पूर्ण आता फ्रेश झालो आहे. आणि शुभम दादा आणि आता कुठे बघूया कुठे आहे भाई, माहिती आहे का तुला? हेच असेल हे थांबा विचारतो. फुल मंदिराच्या बाजूलाच आमचा होमस्टे पण आहे आणि जेवणाचाच देखील इकडे. फुल जेवायला भाई आपल्याला. नुसतं दगडाचं राज्य. हे बघा, इकडे दगड आता दिसतात की नाही काय माहिती. सगळं दगडांचं राज्य, समोर दगडांचं राज्य. आणि मी पण एक दगडच आहे, काय विषय नाही. आणि इकडे आलो आहे जेवायला. एक होमस्टे टाईप आहे आपलं. भयानक मोठा आहे. और ये आपको व्लॉग में दिखाना भी पड़ेगा, नहीं तो मैं रिव्यू कर दूंगा. डाळ भात तोडफोड रस्सम. डाळ भात तोडफोड रस्सम आंबटगोड. काय भावा जेवण? तोडफोड की आंबटगोड? आणि 1 नंबर जेवण आहे. कर्नाटकात आलो आहे म्हटल्यावर रस्सम ट्राय करणं तर बनतच आहे. व्ह्यू 1 नंबर आहे. जेवण थंडगार हवा. विरूपक्ष मंदिर बघूया. आपण हम्पीमध्ये आलो एक्सप्लोर करायला, आपल्याला जेवण पण एक्सप्लोरच करायचं. आजचा पहिलाच दिवस आहे, आपण पुढे बघू अजून काय काय. येस आपलं मॅनेजमेंट एकदम टॉप नियोजनचं चालू आहे. मॅनेजरचं नाव तुम्हाला सांगितलंच आहे मी कोण आहे. एकदम व्यवस्थित टिपटॉप चालू आहे. आणि मंडळी, आम्ही कुठे पण जाऊ, कुठे ना कुठेतरी ॲडव्हेंचर असतोच आमचा. तसं आता पटकन तयार व्हायचं होतं आणि एकच बाथरूम होतं आमच्याकडे. मग आयडिया लावली, बाजूलाच नदी आहे, चला पोहायला एक बोलला, सगळे निघाले पोहायला. आणि आता आम्ही चाललो पोहायला सगळे एकत्र. रोड फुल मजा येते, फुल मजा. हम्पी वाईब्स एकदम. इकडचा नजारा वाईब एवढी डेंजर ना, सगळं हिरवंगार, थंडगार आणि गार. वा, आम्ही आलो इथे. फुल एकदम डेंजर. दगडांचं वातावरण, नुसतं गड. फुल विलेज लाईफस्टाईल. शपथ, डायरेक्ट विलेज लाईफस्टाईल होती भावा. डेंजर लाईफस्टाईल होती भाई. श्री व्यंकटेश्वर गोविंदा रे गोविंदा. कसाय अण्णा, कसाय बंड्यांनो, काय विषय.
बघ कस. वेलकम टू हम्पी, वेलकम टू विरूपाक्ष मंदिर. आणि मंडळी आता तुम्ही मागे बघताय आपण आहोत आता विरूपाक्ष मंदिरच्या इकडे हम्पीत. आणि काय सनसेट झाला आहे भावानं. पूर्ण आजूबाजूला बघाल तिकडे दगडच दगडं आणि भयानक हे सगळं एकदम कोरलेल्या दगडाने कसं आधी एवढ्या माणसांनी बनवलं असेल बघा. हे आहे समोरचं तुमच्या विरूपाक्ष मंदिर आणि सुमारे 50 ते 55 मीटरचं हे उंची आहे. आणि सर्वात मेन म्हणजे आजही जशी आधी पूजा व्हायची तशी आत्ता ही पूजा व कार्यक्रम दोन्ही चालू असतात. आणि हे युनेस्कोने ऐतिहासिक म्हणजे ते युनेस्को ठरवतं ना की हे असे मेन ऐतिहासिक स्थळं आहेत. त्यामध्ये विरूपाक्ष मंदिर हे देखील ऐतिहासिक स्थळामध्ये निवडून आलं आहे. आणि आम्ही आता सगळे लुंगी घालून इकडे आहोत आणि एक नंबर सनसेट झाला आहे. वातावरण अगदी प्रसन्न प्रफुल्लित झालं आहे. वाजलेल्या आहेत संध्याकाळचे 6:25 आणि या ठिकाणी सगळे आपल्यासोबत आहेत. मम्मीला थोडा वेगवेगळे अनुभव येत आहेत मुंग्यांचे. मुंग्या भयानक आणि छोट्या छोट्या नाही आहेत, डायरेक्ट मोठ्या आहेत आणि डायरेक्ट अशा झुंड घेऊन अंगावर चढतात. त्यामुळे जरा सांभाळून या. आणि लाईट लागला आहे, कळसावरचा लाईट लागला आहे. आणि पब्लिक इकडे सगळे ग्रुप फोटो काढतायत. माणसं बघ ना सायली, माकडं वरती पण चढली आहेत ती एवढ्या वरती चढलेली आहेत माकडं. मम्मीला माकडे दिसले. चला इकडे फोटोशूट करूया आपला आणि आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये. अजून आपण मंदिराच्या आतमध्ये नाही गेलेलो आहोत. अजून पण इकडे जाऊ. दादांची लुंगी प्रॉपर आहे हो दादा. एकदम परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट. वेलकम टू हम्पी, वेलकम टू विरूपाक्ष मंदिर. श्रीनिवासम गोविंदा. पलटीवा मित्रांनो. सनसेट अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. आणि फोटोमध्ये अर्धा वेळ चाललाय बघा. सूर्य मावळलेला आहे, 6:30 वाजलेत. अर्धा वेळ इकडेच चाललाय. हा बघा हा कोण आहे कळतच नाही. सँडी वाई कसा आहे. सँडी वाई फुल स्नॅप टाकतोय वाई पब्लिकला. आणि आम्ही आहोत आता विरूपाक्ष मंदिरच्या एंट्रन्सला. आणि समोरून येते आहे पालखी. आज आहे दसरा, त्यानिमित्त दसऱ्याच्या निमित्त आज असते पालखी. तर ती पालखी समोरून येत आहे. तर तो देखील एक खूप मोठा सोहळा, खूप मोठा उत्सव आहे आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABP माझा उघडा डोळे बघाले. आहोत एंटर मंदिराच्या आतमध्ये. संपूर्ण प्रॉपर डिटेल. जर जो आर्टिस्ट असेल ना, आर्टिस्ट एखादा, तर त्याला प्रॉपर समजणार की ही कुठल्या लेवलची आर्ट आहे आणि ही कुठली क्रिएटिव्हिटी आहे. संपूर्ण थोडा आम्हाला यायला उशीर झाला कारण का फोटो काढण्यातच आम्हाला मुंबईवरून हम्पी हॉस्पिटल स्टेशनला यायला 4 वाजले. आणि मग तिकडून जेवण, हे लुंगीचा झिंगाट. आणि आम्ही आता इकडे आलो आहोत विरूपाक्ष टेम्पल. मंदिराचे हे होते ते काय प्रॉपर. आजकाल आम्हाला आता हे जरी असं 3D पेपरने जरी बनवायचं म्हटलं तरी कंटाळा येतो. त्या काळी तर हे दगडाने असं कोरून बनवलं. प्रॉपर क्रिएटिव्हिटी, प्रॉपर आर्ट. हे वरचं देखील कोरलेलं आहे. आणि मला पहिलं वाटलेलं कंटाळा येईल की काय दगड काय मंदिर. पण खरंच खूप काही बघण्यासारखं आहे. इकडे आल्यावर इकडचं वाईब, इकडचं नेचर, इकडचा सिनेरिओ बघून आपल्याला पण कळून येतं भाई की खरंच इकडे बघण्यासारखं खूप काही आहे.
विरुपक्ष टेम्पलच्या म्हणजे मंदिराच्या आतमधली मूर्ती आहे त्याच्या एक्झॅक्ट बाहेरचं म्हणजे आता आम्ही आहोत एंट्रन्स म्हणजे विरुपक्ष मंदिरच्या आतमध्ये जायला लाईन आहे. तर तुम्हाला मी बाहेरचं सगळं नजारा दाखवला. इकडे आतमध्ये मूर्ती दाखवायला अलाउड नाही आहे. जमल्यास मी तुम्हाला दाखवू शकतो पण इकडे मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत त्यामुळे आता हा भाग तुमचा स्किप होणार आहे. तू गेलीस ना एक दिवस गरबा खेळायला त्याच्यासाठी दिलेली ते आरू एक दिवस. बाकी हॉटेल आहे ॲम्बियन्सच्या बाबतीमध्ये तेवढे मस्त एकदम प्रॉपर इंडियन स्टाईल सिटिंग. कोल्हापुरी बैठक प्रॉपर एकदम धाबा स्टाईल आहे. इकडे फुल भाई उषा बिषा तुझ्याला उषा ना. अरे पप्पा तुम्ही सगळ्या विषय घेऊन बसले. गाई हम यहाँ पे खाना खाने के लिए आए गए हैं. बघूया आता खाना कधी येत आहे. आणि आम्ही इकडे पब्लिक आमची जरा वेगळी गँग आहे आमची शुभम पाटील गँग. आम्ही जरा वरती बसलोय. मनोज गुरव गँग. स्पेशल पण आहे आणि छान आहे. जेवण चांगलं आहे. सगळं जेवण करा आणि नंतर मग भावांनो यार खूप वेळानंतर आमच्या थाली आली आहे आणि ती पण यार भूक लागलेली यार. भूकच मिटू केली यार तरी जेवणार होता. तर असे हा आमचा मेनू आहे आजचा. पनीर डाळ दोन भाज्या असा असं मेनू आहे. भावांनो जर ग्रुपने येत असाल तर प्री प्लॅन करून ठेवा. काय शुभम ग्रुपने येणार असेल तर प्री प्लॅन करून ठेवा. जर 4-5 जण असेल तर ठीक. आणि मंडळी अशा प्रकारे जेवण आपलं झालेलं आहे. जेवण चांगलं होतं फक्त आज भयानक गर्दी होती त्यामुळे आपल्याला लेट जेवण भेटले. 1.5 तास लेट आणि आम्ही वैतागलो फ्रस्ट्रेट झालो इरिटेट झालो त्यामुळे. आणि तुम्ही ग्रुपने येत असाल तर अकॉर्डिंगली प्लॅन करा. तुमचं आधीच नियोजन करून ठेवा. आधीच कुठेतरी विचारपूस करून हॉटेल बघून ठेवा. आणि बाकी आता लेट झाला आहे कारण का आजचा दिवस हा इकडेच संपवतो आहे कारण का उद्या पुन्हा एकदा आपण फिरायला जाणार आहोत. त्यामुळे डे 1 हम्पीचा ब्लॉग मी इकडेच संपवतो आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच हम्पीचे तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील किंवा काही तुम्हाला कळत नसेल तर कॉमेंटमध्ये नक्की मला कळवा. जर मला त्या प्रश्नांची उत्तरं येत असतील तर मी तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत कळवेन. पुन्हा एकदा भेटूया लवकरच हम्पीच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री.